इकडून कार्तिकेला थोडीच माणसं जायचं, थोडे होते मध्ये ते काय 10-15 माणसं जात्या इकडून जाता वाडीला कार्तिकेला गेलो गेलो तिकडून येताना चौपान काकाची दिंडी आनंदी देत असते. तेव्हा मी त्या दिंडी बरोबर आलो. 4 वाजताच वाल्या बारीच्या माग 4 वाजता जेवण झालं आणि वाल्या बारीमध्ये मुक्कामाला दिंडी येते. ती केव्हा येते? एकदम घरामध्ये 7-7:30ला का 8ला येते. जवळजवळ 8ला त्या ठिकाणी त्या दिंडीबरोबर मी पहिलाच तिकडून पहिलाच टप्पा पंढरीहून इकडे यायचा. पहिलीच खेप. आता ते झालं त्या वाल्या बारी म्हणजे तिला वाल्या बारीच म्हणतात, अजूनही वाल्या बारीच म्हणतात. त्या वाली बरे इकडे येऊन फक्त सडकच वाट झाडी खूप काय. आणि पुन्हा रात्रीचे समजा 7-7:30ला का 8ला तिथे आलो. इकडून आलो काय समजायला मार्ग आहे काय. वाजायचं मुक्काम करायचा आणि सकाळी आळंदीला जायचं जेजुरीवरून. तर त्यावेळेला अशी थंडी. हा बरं मी माझ्या जोडीदार होते ते तिथे उतरले आणि ही थंडी म्हणून जवळच एक बारीक देऊळ होतं. काय असं कोणाचं होतं काय बारीक त्यात जाऊन दूर झोपलो. आणि त्या आपल्या त्या दिंडीतून त्या डायरेक्ट सांगताना आड होता म्हणून त्या बारीकच्या देवाला झोपलो. आणि तिथून काय कमी झालं मी झोपून गेलो. दंगल माणूस रात्री 4 वाजता दिंडी लगेच निघाली. पण त्यांनी सांगणं काय तुम्ही आपल्या 4ला जायचं काय नाही. आई बा रोजच्या वाणी सकाळी जातात 7-8-9ला जातात आणि 4ला तिथून निघायचं ते त्याची नियमच ते. पण मी विचारावं ते नाही कोणी सांगितलं नाही. सकाळी जात तिथं बितासाच्या मंदिरामध्ये बारीक मंदिर काही नव्हतं. कसं तरी झोपडं होतं. ते झोपलं तर रात्री 4 वाजता त्याला सगळे दिंडी निघून गेली. लगेच दिंडी कुठवर गेली हे सांगता येईना. मी झोपेल तिथं आणि आपलं सामान पिशवीच्या गाडीमध्ये ते निघून गेले. त्याला एवढा रात्री काय कोणाला विचारते. आले बा चालले सगळे चालले तर तिथं विचार. आता हे खोटं सांगलं तर बरं वाचतच नाही. खरं सांगा तिथं त्या मंदिरामध्ये झोपून एकटाच राहिलो. कुठं सगळे लोक निघून गेले. आणि नंतर मला जाग आली. पाहत होते तर कोणीच एक माणूस आहे. काळी रात डोळ्यात बोट घाललं ना त्यावेळेस अमावस्याचा काम राहतो. काय एकदम काळी रात एकदम काळी. इकडे काय पूर्व दिशा काही पश्चिम ते काही समजा मग आलो रात्री आणि रात्रीचा 10 पारकर इतका घाबरलो का मेल्यासारखंच झालं. मी काय घाबरलो का वायासारखा काय मेलोच आता. माझा आता हाल पाहतो इकडून तिकडे पाहतोय घाबर लगेच उठून उभा राहिलो. तेवढा लगेच दारात एक माणूस काळा घोंगडी पागडे लगेच दारात का उभा. मी घाबरलो. बाबा गुजरी कुठे गेली इकडे का इकडे गेली इकडे. इतका घाबरलो का त्या घाबरला आमचं पार राहिला नाही. बाबा दिंडी कुठं गेली खालचा हात राहायचा कुठं ध्यानाला उभा राहिलो. लगेच का घोंगडी पागडे काळा माणूस एकदम पुढे उभा. म्हणून जी समता जीवा नाही मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात माझ्या विठोबाचा कसा प्रेम भाव आपण तिथे गुरु मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात बरोबर वाणी खोटी नाही. त्यावेळेस मी घाबरून गेलो. बाबा दिंडी इकडे गेली का इकडे. तो म्हणाला भाऊ हे दिंडी या मार्ग सोडू नको या दिंडीने. लगेच 2-4 नाडे गेलो आणि त्या खाली वाच राहिला. पण त्या कोण उचल ध्यान आलं. पुन्हा परत आलो ते खालचं गेलं. तो माणूस नाही तिथं काही नाही. ते खालचा हात सुरू घेतलं सुटलो पळत. तो म्हणा मार्ग सोडू मार्गात जाय. पळता जेजू त्या वालेबारी पासून जेजुरीपाशी येऊन उजडलं. जेजुरीपाशी दिंडी वाचाडली. पळता जेजुरीपाशी उतरली. म्हणजे माझ्या त्या दिदीचं ज्यांच्यात मी राहतो. तू होता कुठे रे बाबा काय सांगू त्यांच्या काय सांगायचं घाबरून
जाईल चल मला मग ते शिया द्यायला लागले होता कुठं आता तर ते जीव जेजुरीपाशी सूर्य उगावला देऊळ तापडं झालं एवढा मी घाबरून म्हणजे सांगायचं ना वाल्या बारीमध्ये आज देव मागाव सांभाळ करतो देव वा मागे पुढे विवेक ओढे संकटे त्या संतांच्या वाण्या आहे त्या खोट्या नाही देव वा मागे पुढे विवेक ओढे संकटे देवा हे देव नाही म्हणता येत नाही म्हणून असा तो वाले बारीचा मला अनुभव झाला मी तुम्हाला खोटं सांगत नाही खोटं सांगून मला मिळणार काय या शिवटावर एक सुद्धा शब्द खोटा बोलला हे पूर्ण जावं लागत विठ्ठल विठ्ठल चरण म्हणून आपण विठ्ठल जय विठ्ठल करू तुका म्हणा म्हणतात एवढ्या लोकांचा उद्धार केला त्यांनी कोणता मंत्र शिकले एवढे लोक वैकुंठाला गेले काय करून गेले कोणता मंत्र घेतला हा बघा तर शेवटचे चरण तुका म्हणे